श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदवता दत्तावतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञान मूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एक नित्य विमल मचल सर्व दीक्षाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय भक्त पालका. जय जय कलिमलनाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका. अविनाशा शेष सयना. अनंत वेशा अनामातीत अनंता. जय जयाजी गरुडवाना. जय जयाजी कमल लोचना. जय जयाजी पतित पावन रमा रमना विश्वेशा मेघवर्णाकार शांत मस्तकी किरट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेच वर्णिले न जाय. विशाल भाला कर्ण नयन सरळ नाशिका सुहास्य वदन दंत पक्ती कुंद कुल्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणी साजरी. कौस्तुभ मणी विशेष वत्सलांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खोन उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधाताची उत्पत्ती. इच्चराचर जन्मदाती मूल जननी तेची फळे. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता देवया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. काशिक शिला पितांबर विद्युलते समतेज अपार. कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय गांगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती जयाच्या दर्शने पतित तरती. जाते अवरात्र ध्याती नारदादी ऋषीवर. जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तलवे योग्य चिन्ह मंडित. वर्णित वेद सिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकला. आयशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमावर. ते पामर मी काय जो सकल विश्वाचा जनिता. समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमोतया या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार एकदंत हर्षधर अगम्य लीला दयांची. जो सकल विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयालू. मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कलेपा. सकल कार्यारंभी दान करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी समर्थ सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत होता. ती ब्रह्मसुता नमिली मूढमती ती अज्ञान. काव्यादिकांचे नशे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरे. ज्याची कृपे करून सचिष्याला दे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असता. माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवरे. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंदाज्ञे बाळ घेतली असे तोराल ती पूर्वी नार दयाल सद्गुरु राजापनची. नवमा सोदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले जवरी जननी जनका समान.
अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार दिला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रेय नमियाला तीन मुखे 6 हात गळा पुष्पमाल शोभत कर्णी कुंडले तेजामित विदुलते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरली असे जोडी जो पाहत आहे कस्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी सोन वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात त्या परब्रह्माशी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होऊ कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक भाऊ पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मवंदने नास्तिक न मानती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरत खंडे झाले नाना विद्या कला असता लागी गेले अस्कला ऐक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पाविन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचर मी न तेथे झालं किंवा अफाट गगना समान आगाध आपुले मैमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी कुरु पिपिलक म्हणे गिरीशी उचलून घालीन काखेशी की खदेड सूर्याची लोप विन म्हणे स्वतेजे तैसी असे माझे आळ बाळ जाणून लढीवाल पुरविता तू दयाळ दीनबंधू येते एवढ्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाशी नशेची आयशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कविला गिया भेद देती वरद हस्ते करून उणे न पडे ग्रंथात सफळ होतील मनोरथ पाहुणे आर्यजन समजतात संतोष निश्चय आयशी ऐकून अभयवाणी संतोष झाला माझे यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती हो आता नमो साधवृंद जयशी नाही भेदाभिदती स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग न मेले कवीश्वर जय शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतास न मिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्याते डोलती मान कायांचे चरण न मिळले ईश चरणी जडिले चित्त ऐशी तुकाराम अधिक भक्त ग्रंथारमित नमित वर प्रसादा करण्या ओ तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदय स्तरावणी ग्रंथ रचना करवावी आता करुण मन जे का श्रोते लक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर वैसले महापंडित आणि चतुर आईशे श्रोत्र समाजातवर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केले अनुपरितोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नशीगंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नशे परी हे अमृत जाणून आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या चरणी स्वामींच्या लीलाभूत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रस
त्या मोहोदधी तुझने पायी अमोल मुक्ता फळे घेतली काही देवयमान सुज्ञाई अवमान काही न करावा की उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रुतांच्या घरी उभा ठाकून गुरु बद्धांजली करी प्रार्थना सप्रमे आहो या पुष्पांचा श्वास तृप्त करीला फुले मानस हा सुगंध नावडे दयास तेची पूर्ण अभागी आता असो ते बोल पुढे कथा भू अमोल वदविता स्वामी दयाल निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे कैसा सहस्र कर दुष्टा केवल सूर्यपुत्र भक्ता माते समान येती राज पद्ध कलार विष्णू कवी होणी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घाली तसे नीती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त पुरुषत श्री प्रथमाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः श्री गुरुदेव दत्त महाराज की जय।